आजच्या दीपस्तंभ मुलाखत मालिकेत मी आमोद खरे, दीपस्तंभ मुंबई रिजनल कोऑर्डिनेटर, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण रोजच्या जीवनात अनेक माणसांना भेटत असतो. त्यातली काही माणसं ही आपल्याला ऊर्जावान असलेली दिसतात. त्यातली काही माणसं आपल्या ऊर्जेने इतरांना देखील ऊर्जावान बनवतात. आपण आज अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्याने त्याच्या व्यवसायातून अनेक जणांची जीवन उजळून टाकली. मित्रांनो, आपल्या जीवनाला व्यापून उरलेलं आपलं मन हे अतिशय अस्थिर आहे आणि हे मन हाताळणं किंवा स्थिर करणं याचं टेक्निक NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम हे शिकवणारे, हे तंत्र शिकवणारे भारतातले पहिले मास्टर ट्रेनर यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या एकंदर व्यवसायाचा प्रवास आपण जाणून घेऊया. स्वागत करूया झिंक कॉर्पोरेट कन्सल्टिंगचे डायरेक्टर उमेश सोमण यांचं. नमस्कार उमेश सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे BBNGच्या आमच्या टीमकडनं, दीपस्तंभच्या टीमकडनं. सर, आजच्या मुलाखतीमध्ये आज आम्हाला भरपूर काही नवीन टेकअवे मिळणार आहेत, कारण आम्ही सगळे पहिल्या पिढीतले BBNGचे मेंबर, तुम्ही जाणता की पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत. बरोबर. आणि व्यवसाय करता करता शिकणारी माणसं आहेत आणि तुम्ही शिकवणार आहात, त्यामुळे तुमच्याकडनं आज नक्की काही ना काही आम्ही घेऊन जाणार आहोत. सर, सुरुवातच करताना मला असं विचारायला आवडेल की आपण ट्रेनिंग क्षेत्रात आहात. बरोबर. व्यवसाय म्हणून हे क्षेत्र जरा वेगळं आहे. हो. तर या क्षेत्राबद्दलच तुम्ही सुरुवातीला सांगावं, याच प्रश्नाने आपली सुरुवात व्हावी असं मला वाटतं. सो आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली ट्रेनिंग म्हणजे काय तर फक्त शाळा कॉलेज वगैरे मध्ये घ्यायचं, किंवा फार फार तर असा कुठला तरी प्रोफेशनल कोर्स ज्याचा मला माझ्या व्यवसायात किंवा जॉबमध्ये ताबडतोब काहीतरी वापर होणार आहे, हा समज आहे. आणि हा खरंच चुकीचा समज आहे. कारण आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या कामामध्ये जे जे काही करावं लागतं त्याच्याशी संबंधित शिक्षण सोडून अजून अशा भरपूर गोष्टी असतात ज्या शिकल्याने आपण स्वतःला अजून कार्यरत करू शकतो, आपण स्वतःला अजून उत्तम करू शकतो. आणि उत्तम ह्याला काही लिमिट नाहीच आहे. सो फॉर एक्झाम्पल, जनरली हल्ली लोकांमध्ये माहिती असलेल्या गोष्टी काय, ट्रेनिंग म्हटलं की कम्युनिकेशन स्किल, पब्लिक स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे शब्द लोकांना ऐकून माहिती आहेत. आणि बरेच वेळा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्याची गरज मला नाहीये. पण हे चुकीचं आहे. याची गरज प्रत्येकाला आहे. आज मी एवढं काही शिकून सुद्धा मलाही अजून भरपूर असं ट्रेनिंग आहे ज्याची गरज आहे, आणि ते कधीच संपणार नाहीये. कारण आपण कितीही चांगले झालो तरी अजून चांगलं आपल्याला होतच येतं. सो ट्रेनिंग म्हणजे काय, माझं ज्ञान आणि माझी कौशल्य मी अजून अजून कशी वाढवू शकतो, जेणेकरून माझंच एक नवीन व्हर्जन मला सातत्याने घडवत राहता येईल. हे म्हणजे ट्रेनिंग. आणि याची गरज आपल्याकडे भरपूर आहे. एवढी लोकसंख्या आहे आपल्याकडे. सो ज्याला नॉर्मली ह्युमन रिसोर्सेस म्हणतात आणि काही लोक याला ह्युमन कॅपिटल म्हणतात. सो आपल्या भारताकडे ह्युमन कॅपिटल खूप जबरदस्त आहे, आणि त्या कॅपिटल मधून जर का काही प्रॉफिट आणायचं असेल तर ट्रेनिंगची खूप खूप गरज आहे. ग्रेट ग्रेट सर. आता हाच प्रश्नाला मी लगेच लागून प्रश्न घेतो, कारण असं आहे की तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलं की मुळात शिक्षणाची मला गरज आहे का, तर याचं उत्तरच नाही आहे. पण एक साधारण धारणा आहे की शाळेत जो शिकवतो तो मास्तर. बरोबर. आणि आज आम्ही भरपूर शब्द ऐकतो, ट्रेनर ऐकतो, कोच ऐकतो, मेंटॉर ऐकतो, आणि मग गडबड होते. एक तर सरसकट सगळे ट्रेनर आहेत का, खरंच या सगळ्या कॅटेगरीमध्ये काही फरक आहे? बरं, मास्तरवरून सुरुवात करूया. मी जेव्हा पहिल्यांदा या क्षेत्रात आलो, माझे वडील, त्यांना सांगायला कठीण जायचं की माझा मुलगा काय करतो बाबा. सो ते मला इंट्रोड्यूस करून द्यायचे, हा कॉर्पोरेट मास्टर आहे. सो म्हणजे येस, बिकॉज हे फील्डच आपल्याकडे खूप नवीन आहे. सो ह्या फील्डमध्ये काय काय, आता ट्रेनर किंवा टीचर म्हणजे कोण, तर जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो तो ट्रेनर किंवा टीचर, तो किंवा ती, जे कोण. नंतर असतात कोच. सो कोचचं मुळात काम काय असतं, तुम्ही ऑलरेडी काहीतरी शिकलेले आहात आणि आता जे काही शिकलाय त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करताय का. ओके. सो कोचचं काम तुम्हाला शिकवणं असण्याच्या ऐवजी तुमचा जास्तीत जास्त परफॉर्मन्स काढून घेणं हे असतं.
मेंटॉर म्हणजे कोण, तर अशी एखादी व्यक्ती ज्यांना त्या विषयाचं गहन ज्ञान आहे, की त्या विषयाबद्दल आपण काहीही विचारलं तरी त्याची उत्तरं त्यांच्याकडून मिळू शकतात. सो ट्रेनर किंवा कोच तुम्ही जाऊन नेमू शकता, पण मेंटॉर हा त्या व्यक्तीला शोधावा लागतो. ओके. बाकी कन्सल्टंट असतात. सो कन्सल्टंट कोण असतात, जे तुमच्याबरोबर बसून नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत हे आयडेंटिफाय करायला तुम्हाला मदत करतात. सो हे 4 प्रमुख प्रकार आहेत ह्या क्षेत्रात आणि ते परफेक्टली वेगवेगळे आहेत. ऍब्सोल्यूट. कारण ह्याच गोष्टीचं बहुतेक ठिकाणी अज्ञान असतं की सरसकट एकतर त्याला ट्रेनर म्हटलं जातं आणि नाहीतर आपल्या बोलीभाषेमध्ये मास्तर म्हटलं जातं. अगदी. आणि म्हणून मी हा प्रश्न लगेच लागून घेतला. आता मला तुम्हाला असं विचारायचं, मुळात कसं असतं की प्रत्येक जण व्यवसायात येतो की एकतर ती त्याची काय म्हणतो स्ट्रेंथ आहे किंवा त्या टेक्निकली सॉलिड आहे म्हणून येतो. तुमचं पण असं काही ठरलं होतं की ट्रेनिंग मध्येच यायचं? माझा प्रवास थोडा वेगळा आणि गंमतशीर आहे. सो ट्रेनिंग मध्ये येईन कधी हा विचारही केलेला नव्हता. सायन्सची प्रचंड आवड होती. सायन्समध्ये जायचं होतं, सायंटिस्ट बनायचं होतं हे स्वप्न होतं लहानपणी. आणि आपल्या शिक्षण पद्धतीत सायन्सचे फक्त मार्क काउंट होत नसल्यामुळे बाकी सगळ्यांमध्ये पण मार्क मिळवायला लागतात. जिथे कमी पडलो, सायन्सला ऍडमिशन घेऊ नाही शकलो. आर्ट्समध्ये खूप लिहावं लागतं अशी संकल्पना होती. नाही तर कदाचित मला जर का ही आवड तेव्हा माहिती असती, कदाचित तेव्हाच मी सायकोलॉजी घेतलं असतं. पण आळस लिहायचा म्हणून शेवटी कॉमर्समध्ये गेलो. कॉमर्समध्ये गेल्यावर जॉबला लागलो, ते पण असंच एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये लागलो, कारण मी टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट घेतलेलं होतं. मग ते करत असताना दुसरीकडे एका कंपनीमध्ये लागलो जिचं नाव आहे IMS. आणि IMS ही एक अशी संस्था आहे जी लोकांचं MBA एंट्रन्स एक्झाम्स किंवा इतर एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपरेशन करून घेते. मी तिथे जॉबला जेव्हा लागलो तेव्हा मला MBA म्हणजे काय ह्याचं पण फार काही भान नव्हतं. तिकडे मी सेल्स मार्केटिंगमध्येच लागलो आणि त्या कंपनीमध्ये मग तिथे खूप अप्रतिम माणसं तिकडे मला सापडली, ज्यांनी मला खूप गायडन्स दिलं. माझ्या वाढीत त्यांचा हातभार भरपूर आहे. आणि तिथे असताना पहिल्यांदा आम्ही सातत्याने वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये MBA ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून आम्ही तिथे सेमिनार्स करायचो. मग त्यांच्यामध्ये जेव्हा जाण होईल तेव्हा मग एंट्रन्स एक्झामसाठी येतील ह्या तऱ्हेने. तर अशा एका सेमिनारसाठी तेव्हाचे माझे जे बॉस होते ते येणार होते. ऐन वेळेला काहीतरी झालं, त्यांना हेड ऑफिसला जावं लागलं, ते आलेच नाहीत. म्हटलं आता काय करणार, कोण घेणार? ते म्हणले तू आहेस ना. आपले इनफॅक्ट डोंबिवलीत टिळक नगर महाविद्यालयात हे सेशन होतं. मला नॉर्मली मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेलो आहे, इंग्लिश बोलायची सवय भरपूर. मराठी घरी बोलतो बरोबर आहे, पण बोली भाषा. सेमिनारमध्ये ज्या ताकदीचं मराठी पाहिजे ते कौशल्य तेव्हाही नव्हतं, आजही नाहीये. आज तेव्हापेक्षा थोडा चांगला आहे. सो ते पहिलं असं एक काय म्हणतात ना, असा पब्लिक स्पीच झाला जिथे मी एक प्रोफेशनल स्पीकर म्हणून होतो. शाळा कॉलेजमध्ये मी म्हणजे डिबेट्स वगैरे वगैरे किंवा अशा ह्याच्यात मी भाग घ्यायचो. सो भीती नव्हती, पण बोलायचं काय किंवा आपण एक तोपर्यंत मी स्वतः BCom पास नव्हतो झालो. आणि मी तिथे ऑन द स्टेज ॲज अ प्रोफेशनल स्पीकर जाऊन MBA ॲज अ करिअर ऑप्शन वरती एक सेमिनार घ्यायचं. पाण्यात पडलो, पोहायला शिकलो. तिथून पुढे त्याच कंपनीमध्ये असताना सेल्स अँड मार्केटिंगचंच माझं मेजर काम होतं. आणि त्या कंपनीमध्ये आम्ही एक नवीन डिव्हिजन चालू केलेली, जिथे लहान मुलांकरता पब्लिक स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस व्हायचे, करिअर काउन्सिलिंग व्हायचं. सो अशा एका पब्लिक स्पीकिंगच्या कोर्सला आठवड्यातून 2 तास असे काही आठवडे तो कोर्स चालायचा. सो अशा एका कोर्सला एक जे ट्रेनर होते त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते येऊ शकत नव्हते. तर मग आमच्या टीमनी सगळीकडे शोधलं, कोणीच नाही सापडलं. मला म्हणाले, अरे उमेश तू तर बोलबच्चन आहेस. म्हटलं ते ठीक आहे, मी बोलायला काही तयार आहे, पण काय बोलायचं, बच्चनगिरी मी करीन, पण बोलायचं काय मला कुठे माहिती. आता या लहान मुलांना काहीतरी घडवायचं आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे की पब्लिक स्पीकिंग कसं करायचं, त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. ह्या सगळ्याचं मला ज्ञान कुठे आहे ना, आम्ही सायकोलॉजी स्टुडंट आहे ना काही ना काही. ते म्हणले थांब घाबरू नकोस, बोलायचं काय आम्ही तुला सांगतो,
तू तिकडे जाऊन फक्त बोलायचं काम कर, 2 तास आहेत फक्त. म्हटलं ठीक आहे, करून बघूया. असं करत मी ट्रेनिंगमध्ये आलो. त्या सेशनमध्ये एक जाणवलं, नशिबाने त्या मुलांना खूप मजा आली, मला खूप मजा आली. हा. आणि मग तिथून पुढे मग फार पूर्वीपासून मी कायम तेच करत आलोय जे मला आवडतं. जर आवडत नाही तर ते दुसऱ्या कोणाला तरी करू दे ना, ह्या काय म्हणावं, या धारणेचा आहे मी. सो तिथपासून पुढे थोडं थोडं कधीतरी इकडे काहीतरी ट्रेनिंग प्रोग्राम कर, कधीतरी तिकडे कर. सो त्या कंपनीत असतानाच वयवर्ष खूप प्रौढ असा 22-23 वर्षाचा असताना मी ऑलरेडी पेरेंटिंग वरती सेशन्स करत होतो, जिथे ते ज्ञान माझं नव्हतं. त्या सेशनमध्ये काय बोलायचं आहे वगैरे वगैरे हे सगळं ऑलरेडी ज्यांनी त्याचा अभ्यास केला अशा लोकांनी ते सेशन बनवलेलं होतं. माझं काम जाऊन फक्त बोलायचं होतं. आणि तिथे पहिला अर्धा पाऊण तास फक्त ह्याच्यातच जायचा, कारण ती सगळी पालक मंडळी माझ्याकडे बघत असायची, हा मुलगा आपल्याला काय शिकवणार पेरेंटिंगचं. कारण मी तेव्हा जरी 22-23 वर्षाचा असलो, दिसायला खूपच लहान, म्हणजे नुकताच शाळेतून बाहेर पडलं वगैरे असं दिसायचं. पण त्या पहिल्या अर्ध्या पाऊण तासानंतर जेव्हा त्यांना ऐकत ऐकत हे समजायचं की बाबा हे हा जो काही बोलतोय ह्याच्यात काहीतरी अर्थ आहे बाबा, त्यानंतरचं एकदम सुंदर सेशन जायचं. मग हे करत करत असं काही काळ मी सेल्स अँड मार्केटिंग हे माझं मूळ प्रोफेशन, आणि अधूनमधून ट्रेनिंग करत करत फायनली एक दिवस ठरवलं, बास आता आपल्याला हेच करायचंय, ह्याच्यातच खूप जास्ती मजा आहे. असं करून मी फायनली ट्रेनिंग ह्या क्षेत्रात आलो सर. ग्रेट. तुमच्याही प्रवासात आमच्यासारखंच आहे की करता करता काही गोष्टी समजत गेल्या, आणि आणि हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं कदाचित, की आपल्याला नक्की काय करायचं याच्याबद्दलची तशी क्लिअरिटी नसते. बरोबर. पण एक विशिष्ट काम केल्यानंतर ती आली आणि आपण त्या विषयाकडे वळलो, जे आता तुमच्या उत्तरात आढळलं की तुम्ही एका कामासाठी म्हणून तिथे, म्हणजे जॉब एक करत होतात, ते करता करता अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्हाला हे लक्षात आलं की हेच तुम्हाला आवडतं. आणि त्याच्यावर तुम्ही एंड करताना एक गोष्ट असं म्हणालात की मला जे आवडतं तेच मी करतो. ऍब्सोल्युटली. आता मला याला जोडून असं विचारायचं की कुठलाही व्यावसायिक असू दे, जनरल माणूस म्हणून त्याच्या एक कोर व्हॅल्यूज असतात. हो. आता आपला जो व्यवसाय म्हणजे ट्रेनिंगचा, तर त्याच्याकडे मुळात एका वेगळ्या नजरेनेच पाहिलं जातं. म्हणजे तो आणि व्यवसाय म्हणताना सुद्धा थोड्याला काही जणांना खाकरायला होतो तो व्यवसाय असं. बरोबर. पण मग या व्यवसायाच्या तुमच्या अशा काय कोर व्हॅल्यूज आहेत की तुम्ही कुठल्या गोष्टी या तुमच्या कोर समजतात की हा व्यवसाय आहे पण मी या गोष्टींवरती स्ट्रिक्ट आहे? म्हणजे हे कारण कंपनी पण मीच निर्माण केलेली असल्यामुळे ह्या कंपनीच्याही ह्याच व्हॅल्यूज आहेत, माझ्याही त्याच व्हॅल्यूज आहेत. फन, चेंज आणि पॅशन हे जर का निर्माण होत असेल तर ते आपण करायचं. हे जर का निर्माण होत नसेल तर त्यापासून आपण लांब जायचं. सो इथे येणारा प्रत्येक माणूस जर का त्याला मजा येत असेल, जर का त्याच्या आयुष्यात बदल घडत असतील आणि तो इतरांच्या आयुष्यात ती व्यक्ती बदल घडवून आणत असेल आणि हे सगळं ते पॅशनेटली करत असतील, तर त्यांनी ह्या कंपनीत यावं. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर का एखाद्या व्यक्तीकडे असतील, त्यांना मजा पण येते, त्यांच्यात बदलही घडतायत आणि ते खूप पॅशनेटली जगतायत, तर फील्ड कुठलंही असू दे ते खूप यश मिळवतात, खूप सुंदर जीवन जगतात, अगदी समाधानी जीवन जगतात. त्या पलीकडे काय पाहिजे? पैसा जगायला पाहिजे, बरोबर आहे. त्याला शेवटी लिमिट येतं ना, की किती पाहिजे खरं तर म्हटलं तर. सो पैसा पाहिजे का? 100%. नुसता पैसा येऊन काम होतं का? अजिबात नाही. सो अल्टिमेटली ह्या 3 गोष्टी आल्या तर पैसाही येतो आणि आयुष्यही सुंदर होतं. हा प्रश्न विचारण्यामागे कारण तेच होतं की ट्रेनिंगमध्ये बऱ्याच वेळेला हे ना सहज ऐकलं जातं की तुमच्या व्हॅल्यूज चेक करा, बरोबर, किंवा तुमचे काही मिशन्स ठरवा, विजन्स ठरवा, आणि ते कानातल्या 2 दरवाजाने निघून जातं, मेंदूचा दरवाजा काही उघडत नाही. बरोबर. पण तुम्ही आज ट्रेनिंगमध्ये ज्या आहात, इतके वर्ष बघताय, या गोष्टींमुळे किती मोठे फरक पडतात, किंवा तुम्ही काय म्हणाल की या गोष्टी किती दर्जाच्या मध्ये, रँकिंग ठरवली 1 ते 10, तर तुम्ही कुठल्या नंबरवरती त्याला मार्किंग कराल? 10. सो आपल्या इथे ना हे शब्द बरेच वेळा नुसतेच वापरले जातात. तुमचं विजन काय आहे,
तुमचं मिशन काय आहे, तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत. अनफॉर्च्युनेटली ज्या तऱ्हेने आज हे सगळं शिकवलं जात आहे, आपण काहीतरी हे असं असायला पाहिजे म्हणून आपलं काहीतरी विजन मांडतो, मिशन मांडतो, व्हॅल्यूज मांडतो वगैरे वगैरे. आपलं काहीतरी असायला पाहिजे ह्यांनी जर का आपलं काम होत असतं तर आज सगळेच टाटा, बिर्ला, अंबानी झाले असते. तसं नसतं. विजन म्हणजे काय तर एक फार लांब पल्ल्याचं स्वप्न. ते कुठेतरी आतमध्ये दडलेलं असतं. ते खूप खोलवर जाऊन शोधावं लागतं, मग ते सापडतं. आपले व्हॅल्यूज तेही खूप आतमध्ये दडलेले असतात. व्हॅल्यूज म्हणजे काय, ह्या बाबतीत मॉडेल पण वाकणार नाही, नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज. हे व्हॅल्यूज ते पण आतमध्ये दडलेले असतात. आणि जोपर्यंत आपण तो वेळ घालवून ते आतमधून आपले विजन, व्हॅल्यूज वगैरे शोधून काढत नाही, तोपर्यंत ते फक्त कागदावर लिहिलेले राहतात. आता मी वेगवेगळ्या ऑन्टरप्रिनर्सकडे बरंच कन्सल्टिंगचं काम केलेलं आहे. कधीतरी कुठल्या तरी कन्सल्टंटनी येऊन किंवा एखाद्या मार्केटिंग एजन्सीनी येऊन असा एक मस्त बोर्ड लावलेला असतो, आवर विजन, आवर मिशन, आवर व्हॅल्यूज. आणि फक्त सगळे जे तिथे काम करतायत त्यांच्याकडे फक्त बघा. त्यापैकी तुम्हाला तिथे काहीही दिसणार नाही त्यांच्यामध्ये. का? कारण फक्त काहीतरी असं असायला पाहिजे ह्याचा विचार करून ते लिहिलेलं आहे. तसंच बऱ्याच वर्कशॉप्समध्ये सांगतात तुमचं विजन तुम्ही ठरवा. अहो, ते ठरवलेलं नसतं, ते ऑलरेडी आतमध्ये असतं. माझं हे स्वप्न आहे, ते आतमधून शोधून काढायचंय तुम्हाला. तुमचे व्हॅल्यूज आतमधून शोधून काढायचे. त्याला काय म्हणतात, वेळ पण द्यावा लागतो, त्याला कष्टही घ्यावे लागतात. ते सगळं केल्याने काही लोकांना आठवड्याभरात सापडतं हे सगळं, काही लोकांना महिने जातात, तर काही लोकांना वर्षही जातात हे सगळं शोधून काढण्यात. एकदा का ते मिळालं आणि त्यानुसार आपण जगायला सुरुवात केली, क्षण आणि क्षण आयुष्यातला, की आयुष्य खरंच मस्त होऊन जातं, एकदम झकास. येस, एकदम झकास. येस, कारण आता हे सगळं आपण मनाविषयी बोलतोय. बरोबर. मनाच्या ह्याच्यातनं तुम्ही ट्रेनिंगमध्ये होतात, ट्रेनिंग तुमची छान चाललेली, आणि तुम्ही आता NLP जे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम आहे जो मनावरती काम करतो, तुम्ही या मुळात या गोष्टीकडे कसे वळलात? म्हणजे की तुम्ही भारतातले पहिले आहात, भारतीय पहिले आहात जे ट्रेनिंग घेत आहे, म्हणून हा प्रश्न मी विचारतो. सो मी ऑलरेडी तोपर्यंत फुल टाइम ट्रेनिंगच्या क्षेत्रात काम करत होतो. मी ऑलरेडी वेगवेगळे कॉर्पोरेट वर्कशॉप्स, लिडरशिप, ट्रेन द ट्रेनर वगैरे हे सगळे ऑलरेडी करत होतो. नंतर बाहेर पडलो स्वतःचं काहीतरी करायला. आता स्वतःची कंपनी चालू करूया वगैरे वगैरे ह्या विचारांनी त्या फुल टाइम जॉबमधून बाहेर पडलो. आणि असंच माझे एक ट्रेनर कलिग होते, त्यांना सहज भेटायला गेलेलो. त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी त्याचं ईमेल उघडलेलं होतं तेव्हा. ते मला म्हणाले, अरे उमेश, हे बघ, हे काहीतरी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग वगैरे आहे, याचा कोर्स आहे, 7 दिवसाचा आहे, काय वाटतं करायचा का? मी बघितलं, म्हटलं मला वाचू दे. वाचलं, खूप इंटरेस्टिंग वाटलं. तोपर्यंत NLP म्हणजे काय हे पण माहिती नव्हतं. म्हटलं हे इंटरेस्टिंग वाटतंय, चला म्हटलं जाऊया. आता काय, शेवटी ऍज अ ट्रेनर आपण स्वतःवरतीच इन्व्हेस्ट नाही केले नवीन नवीन गोष्टी शिकण्यात, तर उपयोग काय? म्हणून मी पहिल्यांदा NLPच्या पहिल्या लेवलला, प्रॅक्टिशनर नावाची पहिली लेवल आहे NLPची, सर्टिफिकेशन लेवल आहे, त्या काही ती 7 दिवसांची असायची. म्हटलं चला जाऊया, बघूया, काहीतरी शिकायला मिळेल. म्हणून मी तिथे जाऊन बसलो. पहिल्या 2-3 दिवसातच हे लक्षात आलं की NLP हे फार महत्वाचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या आयुष्याच्या पडावांमध्ये आपल्याला हे वापरता येण्याजोगं आहे. काहीही काम असू दे तिथे आपल्याला वापरता येण्याजोगं आहे. नॉट जस्ट दॅट, मला हेही लक्षात आलं की हे जर का इतरांना शिकवलं तर लहान मुलं असो का म्हातारा माणूस असो, एखादी काय म्हणावं होममेकर असो किंवा एखादा CEO किंवा एखादी CEO असो, ह्या सगळ्यांना NLPचा भरपूर फायदा आहे. सो मला तर आहेच आहे. मी लोकांना ट्रेनिंग देतो, तर त्या ट्रेनिंगमुळे त्यांनाही फायदा भरपूर होऊ शकतो. आणि तिथून मग आतून जी आग उफाळली की बास, आता आपल्याला खोलवर ह्या विषयात घुसायचंच आहे. माझा कुठलाही कोर्स जेव्हा मी करतो, माझा त्या कोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. लोक कोर्सेस बरेच वेळा सर्टिफिकेटसाठी करतात. ठीक आहे, ऍब्सोल्युटली ऑल राईट. माझा कुठलाही कोर्स करण्यामागे दृष्टिकोन हा असतो की मला सर्टिफिकेट मिळो ना मिळो, मला ते समजलंय का,
मला त्याचा वापर करता येतोय का, ते जर का असेल तर सर्टिफिकेट नाही मिळालं तरी चालेल. पण हा विषय एवढा खोल आहे, तो 7 दिवसाचा कोर्स अटेंड करून असं वाटलं अरे बापरे, अजून भरपूर काही आपल्याला ह्या 7 दिवसातल्याच कोर्समधून शिकण्यासारखं. मग तिथून मी सातत्याने प्रॅक्टिशनर केला, मास्टर प्रॅक्टिशनर केला, सातत्याने तेच कोर्सेस परत परत अटेंड करायचो. प्रॅक्टिशनर मी कमीत कमी 15 वेळा अटेंड केला ॲज अ पार्टिसिपंट. त्यानंतर मी मोजणं बंद केलं. मास्टर प्रॅक्टिशनर जी सेकंड लेवल आहे, तो एक 14 दिवसांचा कोर्स असायचा त्या काळी. तो कोर्स मी कमीत कमी 10 वेळा अटेंड केलाय. त्यानंतर परत मोजणं बंद केलं. मग हे करत करत ट्रेनर्स ट्रेनिंग ऑफ NLP ट्रेनर ऑलरेडी झालेलो होतो. परत ट्रेनर्स ट्रेनिंग मी रिपीट करत बसलो. का तर मला त्याच्यावरती प्रभुत्व मिळवायचं होतं. आज त्या प्रभुत्वाचा छोटासा भाग मिळाला असं मला वाटतंय. आणि NLP हा महासागर आहे, त्यामुळे अजून भरपूर करायचं. हा सर तुमचा मोठेपण आहे. मी आता याला मुद्दामून एक जोड प्रश्न विचारतो. त्याला कारण असं आहे की आपल्याकडे सगळ्या गोष्टीसाठी खर्च केला जातो, पण खांद्याच्या वर असलेल्या पार्टमध्ये इन्व्हेस्ट करायला फार कोणाला इंटरेस्ट नसतो. बरोबर. किंवा ते केलंच पाहिजे का, इतके पैसे खर्च केलेच पाहिजेत का, अशी एक विचारधारा असते. बरोबर. तुमच्या एकंदर बोलण्यातनं मला असं जाणवलं की याच्यामध्ये तुम्ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. करेक्ट. ती सांगू शकाल? मी हे विचारण्यामागचं कारण एवढंच आहे की याची जाणीव व्हावी की किती गोष्ट इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यावेळेला तज्ञ होत आहेत. मी आत्तापर्यंत ह्या स्टेजला पोचेपर्यंत एक मोजले तर साधारण एक 15-1 लाख रुपये नुसते खिशातून खर्च केलेले आहेत. फीजमध्ये, ट्रॅव्हलमध्ये, जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याच्या खर्चामध्ये वगैरे वगैरे. कमीत कमी 15 लाख, जास्तीही असतील. त्या पलीकडे हा एवढा वेळ जेव्हा मी ते कोर्सेस करत होतो तेव्हा मी काही काम घेत नव्हतो, करत नव्हतो. सगळं सोडून त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतो की मी तेव्हा जर का काम घेतलं असतं तर जे काही कमवू शकलो असतो त्याच्यापासूनही हात धुवायला लागले. सो खिशातून खर्च हा एक भाग झाला. आणि त्या वेळेला कमाई सोडून मी हे करत होतो. सो तो न आलेला पैसा हा अजून एक. हे सांगण्याचं कारण आहे की लोकांना असं वाटतं मी एक कुठला तरी कोर्स केला की बस मी त्या गोष्टीचा मास्टर होतो, पण ऍक्च्युली तसं नसतं. जर का एखाद्या विषयाचा तज्ज्ञ बनायचं असेल तर आपल्याला त्या विषयामध्ये खोलवर घुसावं लागतं. आणि ते घुसताना आपल्याला किंमत म्हणून, आणि ती किंमत म्हणून बघितली की सगळा खेळ संपतो. सो गुंतवणूक म्हणून आपल्याला त्याच्यात वेळ गुंतवावा लागतो, आपल्याला पैसा गुंतवावा लागतो, आपल्याला मेहनत गुंतवावी लागते. हे जर का कोणाची तयारी असेल तर कोणीही कुठल्याही विषयातलं तज्ज्ञ बनू शकतं. सर, NLP हे एक लाईफ चेंजिंग टूल आहे असं बरोबर ऐकलं जातं. करेक्ट. लाईफ चेंजिंग टूल आहे म्हणजे नक्की काय? ओके. सोपा प्रश्न. तुम्हाला कधी राग येतो का अमोद? हो, येतो ना. येतो. परीक्षा असेल, एखादा इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू असेल, एखादी महत्वाची मीटिंग असेल, आतून तत होतं का? भीती वाटू शकते. जर का मी तुम्हाला म्हटलं की या रागापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकाल किंवा भीतीतून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकाल, रिअली ह्याला तुम्ही लाईफ चेंजिंग म्हणाल का अजून काही म्हणाल? सो NLP मध्ये अशी भरपूर टूल्स आहेत ज्यांचा वापर आपण करून, मग तो राग असो, भीती असो, काहीही असो, त्या इमोशन्स पासून, त्या भावनांपासून आपण कायमस्वरूपी मुक्ती मिळवू शकतो. सो आता फोबिया म्हणजे काय? कुठल्या तरी गोष्टीची असलेली खूप प्रचंड भीती. म्हणजे नुसतं त्या गोष्टीचा विचार जरी केला तरी इथे थरकाप होते. एखाद्या फोबियामधून मी जर का तुम्हाला म्हटलं की 15 मिनिटात तुम्हाला मुक्त होता येईल, आवडेल का? का नाही आवडणार कोणाला? मग हे लाईफ चेंजिंग नाही झालं का? सो NLP मध्ये अशी भरपूर टूल्स अँड टेक्निक्स आहेत ज्याच्यात तुम्ही तुमचं आयुष्य आहे त्यापासून खूप वेगळं आणि खूप अप्रतिम बनवू शकता. म्हणून NLP हे लाईफ चेंजिंग आहे. म्हणजे मी बोलत राहीन आणि वेळ खूपच कमी पडेल. सर, एवढ्या गोष्टी आहेत. मला असं म्हणायचं आहे की असं एखादं टेक्निक तुम्ही आता म्हणजे एखादा डेमो असा होऊ शकतो का पटकन? डेमो करण्याच्या ऐवजी मी एक काम करतो. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करायला सांगतो. आता आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पडावांमध्ये आपल्याला
कॉन्फिडन्सची बरेच वेळा गरज लागते. कधी कधी असं होतं की काहीतरी झाल्यामुळे त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स खचलेला असतो. तर एक सोपं काम करा, एकदम सोपं काम करा. दरवेळेला जेव्हा तुम्हाला कुठेही कुठल्याही बाबतीत कॉन्फिडन्स वाटेल तेव्हा आपल्या एका हाताने दुसऱ्या कुठल्या तरी हाताचं एक बोट धरायचं आणि जोरात असं पिरगळायचं. संभळ ना, अगदी म्हणजे स्वतःचं बोट तोडण्याचा कार्यक्रम आहे का, संभळ, पण पिरगळायचं, जाणवेल एवढं पिरगळलं गेलं पाहिजे. असं तुम्ही सातत्याने करत राहिलात किंवा कधी अशी कुठली गोष्ट आठवली, असं झालेलं तेव्हा मी खूप कॉन्फिडंट होतो, ते आठवलं की त्या मेमरीमध्ये, त्या आठवणीमध्ये स्वतःला परत न्यायचं आणि मग ते आठवता आठवता ऑटोमॅटिकली आपल्याला तो कॉन्फिडन्स जाणवू लागतो. तेच बोट परत तसंच पिरगळायचं. जाणवेल एवढंच लक्षात ठेवा. हे जर का तुम्ही काही दिवस सातत्याने करत राहिलात तर तुमच्या लक्षात येईल ताबडतोब की जिथे कुठे तुम्हाला वाटतं आत्ता माझा कॉन्फिडन्स कमी आहे, नुसतंच बोट पिरगळायचं, ऑटोमॅटिकली तो कॉन्फिडन्स तुम्हाला जाणवू लागतो. याला NLP मध्ये आम्ही अँकरिंग असं म्हणतो. ग्रेट ग्रेट. सो जेव्हा कोर्सेस असतात हे अजून पटकन कसं करायचं, खूप वेळ घेणारा काय म्हणा प्रकार येतो, त्या प्रक्रियेला वेळ जास्ती लागतो, पण ते इन्स्टंटली होऊन जातं. हे आता मी तुम्हाला काही दिवस करायला सांगतोय, तिथे आपण इन्स्टंटली म्हणजे एका तासभरात ही गोष्ट होते, ही गोष्ट होऊन जाते. ग्रेट ग्रेट. मला असं दर्शकांना सांगायला आवडेल की जे सरांनी आता टेक्निक सांगितलं ते तुम्ही आवर्जून करा आणि त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा या इंटरव्ह्यूच्या कमेंट्समध्ये. सर, आताचं जे मॉडर्न जग आहे हे सगळं गुगल बाबा यांनी व्यापलंय आणि आता तर AI धुमाकूळ घालणार आहे. बरोबर. म्हणजे असं सगळेजण म्हणतात की धुमाकूळ घालणार आहे, कारण पुढे काय याचे फळ होणार आहेत माहित नाही, पण असं एक धारणा आहे की आता याच्या पलीकडे जग नाही किंवा जगाचं ज्ञानच उरलं नाही. बरोबर. मग असं असताना ह्याच्या पुढे ट्रेनिंग किंवा ट्रेनर यांचं महत्व काय आहे? खूप सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. सोपं वेगळं उदाहरण देतो. गुगल आणि AI जरी नवीन आलेलं असलं, पुस्तकं तर फार आधीपासून आहेत ना. हो. बरोबर आहे. जर का एखाद्याला कराटे, जुडो असा काही प्रकार शिकायचा असेल, पुस्तकं वाचून शिकता येतं का हो? पुस्तकं वाचून कोणी कराटे किंवा जुडो शिकलं आणि एखाद्याशी लढायला गेलं तर काय गत होईल त्यांची? मुश्किलच आहे ना. गाडी कशी चालवायची, मोटरसायकल कशी चालवायची, आपल्याला कोणतरी म्हणजे तो फॉर्मल शिक्षक असेल किंवा आपला एखादा मित्र, भाऊबंधू असे कोणी असतील, पण आपल्याला शिक्षक हा लागतोच. तिथे त्यांचा रोल हा शिक्षकाचा असतो. माहिती ही एक गोष्ट झाली, माहिती आपल्याला गुगल अफाट देईल, AI अफाट देईल. आपल्याला ते कौशल्य अंगी बाणायचं असेल तर त्याकरता शिक्षकच पाहिजे. कारण शिक्षक काय करतो, तो नुसता शिकवत नाही, तर तो तुम्ही काय करताय, कसं करताय आणि हे अजून चांगलं कसं करायचं तुम्हाला कळेल ह्या तऱ्हेने तुम्हाला सांगत राहतो, जेणेकरून ते कौशल्य तुमच्यात येतं. कुणास ठाऊक अजून 100-200 वर्षांनी कदाचित AI एवढं पुढे गेलेलं असेल की AI सुद्धा शिक्षकाचं काम करेल. ते त्या पिढ्यांना बघायला लागेल. आत्ता तरी पुढचे कमीत कमी 30 ते 40 वर्ष तरी शिक्षकाला पर्याय नाही. अगदीच. पण थोडंसं अजून याला मला क्लिअर करा ना की ऍक्च्युली ट्रेनर हा याच्यातनं कसा वेगळा राहील? म्हणजे AI कडनं घेतलेलं ज्ञान असू दे किंवा गुगल कडनं घेतलेलं ज्ञान असू दे, आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही NLP, आज NLPचे अनेक हे तुम्ही YouTube वरती ऐकताय, अनेक ट्रेनर वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत. करेक्ट. आणि लोक फॉलो करतायत. बरोबर. म्हणजे फेसबुक वरती आलेल्या मेडिकल ट्रीटमेंटच्या नादी लागून अनेक वेडे झाले की ते जवळजवळ डॉक्टर बनलेत. बरोबर. हीच गोष्ट आपल्या ट्रेनिंगच्या बाबतीत जर घडत असेल तर काय म्हणून आपण शिक्षक निवडला पाहिजे किंवा ट्रेनर निवडला पाहिजे? सो हो, 100% आज ऑलरेडी ट्रेनिंगच्या बाबतीत हे होतच आहे.
एवढे दुनियाभरचे व्हिडिओज आहेत, एवढी आर्टिकल्स आहेत, एवढे ब्लॉग पोस्ट आहेत, शॉर्ट व्हिडिओज आहेत, इन्स्टावर काय काय आहे. आजकाल बरीच लोक थोडंसं काहीतरी शिकतात आणि ताबडतोब स्वतः त्याचे ट्रेनर बनून जातात. असंही भरपूर काही आहे. सो तुम्हाला जर का एखादा ट्रेनर, तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल आणि तुम्हाला स्वतःसाठी एक ट्रेनर, एक शिक्षक निवडायचा असेल, तर पहिले तर त्या शिक्षकाने काय नक्की केलंय, त्याची खाती काय, त्यांनी त्या विषयाचा अभ्यास किती केलाय, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. असंही होतं की एखादा शिक्षक खूप उत्तम असतो आणि समहाव त्यांचे आणि तुमचे स्वभावच एवढे वेगळे असतात की तुमचा आपसात जमत नाही. मग अशा शिक्षकाकडे तुम्ही गेलात, ते कितीही उत्तम शिक्षक जरी असले तरी तुम्ही त्यांच्याकडून कमी शिकणार. सो एक आहे त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांची शिकवण्याची कला किती अवगत आहे. नुसतं ज्ञान असून उपयोग नसतो, शिकवण्याची कला किती अवगत आहे. हे कशावरून कळेल तुम्हाला, त्यांचे व्हिडिओज बघा. ते व्हिडिओज जेव्हा जे काही बोलतायत ते तुम्हाला समजायला किती सोपं जात आहे, तुमचं त्यांच्याबरोबर जमतंय का, त्यांचा जो काही स्वभाव असेल. काही काही ट्रेनर्स असतात खूप सिरियस असतात, काही काही ट्रेनर्स एकदम जोर जोरात बोलत असतात, काही काही एकदमच हळू बोलत असतात. सो वेगवेगळे पॅटर्न आहेत, वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. तुम्हाला कुठल्या तऱ्हेने शिकायला जास्ती चांगलं जमते हेही तेवढंच महत्वाचं आहे. सो व्हिडिओज बघताना ट्रेनरचं ज्ञान आहे का, तो किती व्यवस्थित समजवू शकतोय, आणि तिसरं तेवढंच महत्वाचं, मला हा ट्रेनर किंवा ही ट्रेनर कम्फर्ट आहे का यांच्याबरोबर, हेही तेवढंच महत्वाचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्हाला वाटल्या हो ह्या पारखा, आणि नुसत्या एका ट्रेनरला बघून तुम्ही त्यांचा कोर्स जॉईन करण्याच्या ऐवजी असं भरपूर वेगवेगळे ट्रेनर्स बघा, आणि फायनली जो ट्रेनर किंवा जी ट्रेनर तुम्हाला आतून येस, मला त्यांचं ज्ञानही उत्तम वाटतंय, त्यांचं समजवण्याचं कौशल्यही चांगलं वाटतंय आणि मी कम्फर्टेबल पण आहे, अशा ट्रेनरकडून शिका, खूप जास्ती फायदा होईल. ग्रेट ग्रेट. सर, यालाच लागून आता प्रश्न, व्यावसायिक आहेत, भरपूर जण व्यवसाय करतात. आज बरेच जण अशा पद्धतीत व्यवसायात आलेत की वेळ आली म्हणून एक तर व्यवसायात आलो, किंवा मी पॅशनेट आहे, बरोबर, म्हणून मला त्यातलं ज्ञान आहे, मी आलो आणि मी एकटाच व्यवसाय करतोय, बॅकग्राऊंड नाहीये. बरोबर. मग अशा व्यावसायिकांसाठी ट्रेनिंग असणं, किंवा कारण याचा अनुभव असा आमचा वाईट असतो की ट्रेनिंग म्हटल्यावर बरेच जण तयार राहत नाहीत या गोष्टीला. पण तुम्ही काय सजेस्ट कराल की व्यावसायिकांनी ट्रेनिंगला किती महत्व दिलं पाहिजे? माझं मत आहे व्यावसायिकांनी ट्रेनिंगला खूप जास्त महत्व दिलं पाहिजे. व्यावसायिक टिपिकली बघायचं गेलं 3 तऱ्हेचे असतात. एक, मी एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट आहे, मी इंजिनियर आहे, मला वेगवेगळ्या गोष्टी डिझाईन करता येतात म्हणून मी इंजिनिअरिंगचा व्यवसाय चालू करतो, हे एक उदाहरण झालं. किंवा मला ड्रॉइंग चांगलं करता येतं म्हणून मी एक ड्रॉइंग, पेंटिंग वगैरेचा एक व्यवसाय करतो. मी कुठल्या तरी विषयात एक्सपर्ट आहे म्हणून मी त्या व्यवसायात उतरतो, हा एक भाग झाला. दुसऱ्या तऱ्हेचे व्यावसायिक असतात, माझ्या वडिलोपार्जित धंदा आहे, मला काही इलाजच नाहीये म्हणून मी हा व्यवसाय करणार आहे. किंवा तिसरा असतो, मी एक्सपर्ट वगैरे असं काही नाहीये, वडिलोपार्जित असा काही बिझनेस नाहीये, आमचा व्यवसाय नाहीये, मला कोणाच्या खाली काम करायचं नाहीये म्हणून मला व्यवसाय करायचा आहे. तुम्ही या तिन्हीपैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला व्यवसाय कसा करायचा हे शिक्षण मिळालेलंच नसतं. हा, अनलेस अँड अंटिल तुमची ऑलरेडी व्यावसायिक बॅकग्राऊंड आहे फॅमिलीचं आणि तुम्ही लहानपणीपासून त्यांच्या गप्पा ऐकताय, सो कुठेतरी इन्फॉर्मल शिक्षण मिळालेलं असतं तिथे. तरी पण तुम्हाला आजच्या मितीला जग खूप बदलत चाललंय, व्यवसाय करण्याच्या प्रक्रिया बदलत आहेत, व्यवसायात भरपूर नवीन नवीन गोष्टी येत आहेत. सो व्यवसाय कसा करावा आणि उत्तम तऱ्हेने कसा करावा याचं जेवढं प्रशिक्षण घ्याल तेवढे तुम्ही यशस्वी व्हाल. मग याला बरेच लोक म्हणतात, अहो पण त्या JRD टाटांना कोणी प्रशिक्षण दिलेलं, धीरूभाई अंबानींना कोणी प्रशिक्षण दिलेलं. बरोबर आहे, तुम्हाला ते फक्त दिसतात कारण ते यशस्वी झाले, त्याच्यात त्यांना कुठून तरी शिकायला मिळालं असेल, कुठेतरी त्यांची हुशारी असेल, कुठेतरी त्यांचं नशीबही असेल. पण जसे JRD टाटा किंवा धीरूभाई अंबानी आहेत, तसे अनेक व्यावसायिक होऊन गेले जे मातीत मिळाले. तुम्हाला ते माहिती आहेत का? ते आपल्याला कोणी सांगतच नाही ना.
सो हे आपल्याला यशस्वी झाल्यावरती दिसतात की हे उत्तम उद्योजक आहेत वगैरे वगैरे वगैरे, पण त्यांच्यासारखे त्यांच्या आसपास सुरुवात किंवा त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतर सुरुवात करून असे कैक व्यवसाय पार मातीत मिळाले ते आपल्याला दिसतात कुठे. आणि म्हणूनच जर का व्यवसाय करायचा असेल तर सातत्याने स्वतः प्रशिक्षण घेत राहणं व्यवसायाच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सर आता अशा विषयाकडे येतो की तुम्ही ट्रेनर आहात, बरोबर. तुम्ही शिकवता, फेल्युअर कसं येणार नाही किंवा फेल्युअरवर कशी मात करावी हे तुम्ही शिकवता, पण तुम्ही व्यावसायिक म्हणून किंवा तुम्ही ट्रेनर म्हणून कधी असा अपयशाचा सामना केलाय ना सर, आणि आय एम शुअर पुढेही करीन. बऱ्याच लोकांची अशी गडबड होते एस्पेशली आपल्या ह्या ट्रेनिंगच्या व्यवसायामध्ये की आपण जेव्हा ट्रेनर होतो आपल्याला कुठेतरी हळूहळू असं वाटू लागतं की मला सगळं काही येतं. ज्या दिवशी ते वाटू लागतं तिथपासून पुढे खाली घसरायला सुरुवात होते. आपण शेवटी कितीही काही झालं तरी मनुष्य आहोत, आपल्याला सगळं काही येऊच शकत नाही, हा एक भाग. दुसरा भाग, आपल्याला कितीही येत असलं तरी सुद्धा कधी कधी आपण सुद्धा ॲज अ ट्रेनर चुका करू शकतो. हे आजपर्यंत केलेच. फक्त एक मला स्वतःबद्दल बरं वाटतं की मी त्याच चुका परत करण्याच्या ऐवजी नवीन चुका करतो. एखादी चूक करतो, त्यातून शिकतो आणि मग अजून वेगळी काहीतरी पुढे जाऊन चूक करतो. असं करत करत शिकत इथपर्यंत आलोय. सो कधी कधी काही असे वर्कशॉप झाले जिथे लोकांना अजिबात आवडलंच नाहीये, झालेत आणि मीच ट्रेनर होतो. फार क्वचित झालंय का तर नक्की झालंय. म्हणजे तिथे एकीकडे असेही वर्कशॉप झाले जिथे सगळ्या पार्टिसिपंट्सनी मिळून 10 out of 10 रेटिंग प्रत्येक बाबतीत दिलेलं आहे. ते पण असं भरपूर वेळा होण्याच्या ऐवजी तेही कमी झालंय. जनरली खूप लोकांना खूप चांगलं वाटतं, समजतं, आवडतं. कधी कधी कुठला ट्रेनिंग प्रोग्राम फेल गेलाय, कधी कधी कोणाशी तरी वागण्यात मी चुका केलेल्या आहेत. सो चुका केल्यात का आजपर्यंत? भरपूर केलेत सर. म्हणजे आम्ही NLP मध्ये म्हणतो देर इज नो फेल्युअर, देर इज फीडबॅक. ग्रेट ग्रेट. म्हणजे फेल होण्याच्या ऐवजी हे काहीतरी वेगळं शिकण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे. सो ते जर का आपण धरून चाललो, फेल्युअर सोडावं, यश मिळतच राहतं. यस, चुका करत राहा, शिकत राहा. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं की गलती करना चलेगा, गलती कर सकते हो लेकिन दोहरा नहीं सकते. बिलकुल. कारण हे विचारण्यामागेच गोष्ट किंवा ही अशी होती की अनुभव असं म्हणतात ना, मगाशी तुम्ही म्हणालात तसं की यश आहे ते सगळ्यांनाच दिसतंय, बरोबर, पण अपयश माणसाला भरपूर काही शिकवून जातं. येस. हा प्रश्न विचारण्यामागे तेच कारण होतं की असं कधी तुम्हाला घडलं की बाबा आज माझं एवढं नाव आहे, सगळे लोक मानतात मला, पण एक गोष्ट अशी घडली जे अपयश होतं आणि त्यातनं मी काहीतरी एक टेकअवे घेऊन गेलो. सो अपयशापासून ज्यांना भीती वाटते ते यशस्वी कधीच होत नाहीत. येस. सो चुका करत राहा, फक्त त्याच्यातून शिकून पुढे जात राहा, न थांबता पुढे जात राहा. ऍब्सोल्युटली. आता मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की हे ट्रेनिंग हे मुळात आपल्यासाठी नवीन आहे, तो व्यवसाय असणं ही अजून पुढची बाब. बरोबर. पण आता अवेअरनेस येतोय का बरेच जण इंटरेस्टेड पण आहेत की आता या प्रोफेशन मध्ये यावं. बरोबर. तर या प्रोफेशन मध्ये येण्याची बेसिक लाईन काय? आवड, पॅशन. जर का एखाद्या व्यक्तीमध्ये ते वेळ असेल ती गोष्ट शिकण्याची आणि शिकवण्याची, तर कोणीही या व्यवसायात येऊ शकतं. मी म्हणतो, म्हणजे माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड तुम्हाला नीट सांगणं राहून गेलं. सो BCom नंतर माझं नॉर्मल एज्युकेशन थांबलं, म्हणजे ज्याला आपण युनिव्हर्सिटी बेस्ड एज्युकेशन म्हणतो ते थांबलं. सो BCom करायला किती वर्ष लागतात बरं? शाळा संपल्यानंतर 5 वर्ष. 5 वर्ष. मी खूप पटकन केलं BCom सर. 8 वर्षात BCom केलंय मी सर. हो. हे सांगण्यामागचा उद्देश हे की जर का माझ्यासारखा एवढ्या वेळा BCom फेल होऊन फायनली BCom झालेला माणूस जर का ह्या स्टेजला एक NLP मास्टर ट्रेनर या स्टेजला पोहोचू शकतो,
तर कोणीही शिक्षक बनू शकतं, शिकवू शकतं. त्याकरता गरजेचं काय, शिकण्यात इंटरेस्ट आणि शिकवण्यात इंटरेस्ट. तुम्हाला जर का एखाद्या विषयामध्ये घुसायचं असेल आणि तो शिकवायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात जेवढं घुसाल, जेवढं शिकाल तेवढं चांगलं तुम्ही शिकवू शकता. सो शिक्षक कोण होऊ शकतं, कोणीही होऊ शकतं. इन्फॉर्मली जर का आपण विचार केला, जर का आपल्याला शिकायची इच्छा असेल तर आपल्याला रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडून पण शिकता येतं, एखाद्या लहान तान्या बाळाकडून पण शिकता येतं, कोणाकडूनही शिकता येतं. सो शिक्षक कोण बनू शकतं, कोणीही म्हणू शकतो. ऍब्सोल्यूट. ग्रेट. हा प्रश्न अशा याने मी विचारला की पुन्हा एकदा ट्रेनर म्हटलं की एक इंडिव्हिज्युअल व्यवसाय, बरोबर. इंडिव्हिज्युअल, पण बाहेर हे शिकवणाऱ्या कंपन्या आहेत, करेक्ट. म्हणजे त्या मोठ्या टीम्स आहेत. बरोबर. आपल्याकडे याची काय, म्हणजे भारतात याची परिस्थिती काय आहे आणि भविष्यात काय असेल, म्हणजे हे क्षेत्र किती विस्तारू शकेल. टर्नओव्हर बेसिसवरती अगदी असं नाही म्हणणार मी की इतक्या करोडचं होईल का तितक्या करोडचं होईल का, कारण क्षेत्र वेगळं आहे. बरोबर. पण आज जे शिक्षकाकडे किंवा ट्रेनरकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती इंडिव्हिज्युअल. बरोबर आहे. मी व्यवसाय या दृष्टीने याचं व्हॅल्युएशन विचारतो. सो शक्य आहे का, आहे. बाहेर करणे झालेलं आहे. बाहेरच्या देशांमध्ये ट्रेनिंग कंपनीज आहेत. सो माणूस बघून ट्रेनिंग घ्यायला जाण्याच्या ऐवजी अरे ह्या कंपनीकडे ट्रेनिंग चांगलं मिळतं म्हणून लोक जातात. सो तसं भारतात आत्ता आहे का, आता नाही, अजून व्हायचंय. स्कोप आहे का, भरपूर स्कोप आहे. आत्ताच आपलं काहीतरी 1.4 बिलियन वगैरे आपलं पॉप्युलेशन आहे. आकडा मोठा असेल तर लवकरच होईल सुद्धा. सो एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला किती ट्रेनिंगची गरज आहे जरा विचार करा ना. तेवढं ट्रेनिंग देणारे सिंगल ट्रेनर्स आहेत का, नाही. आपल्याकडे ट्रेनर्सची कमतरता आहे. सो ट्रेनर्सची पण गरज आहे आणि अशा ट्रेनिंग कंपनीजची पण गरज आहे. वावही आहे, स्कोपही आहे, अपॉर्च्युनिटी पण आहे की जिथे नुसत्या ट्रेनिंग कंपनीच्या नावाने लोक जातील. ट्रेनर कोणीही असू दे. ते अजूनपर्यंत घडलंय का, थांबा अजून बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मग तुमचं याच्यातलं स्वप्न काय आहे पुढचं? जर माझं स्वप्न आहे की कमीत कमी 1 करोड लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणायचा. मी उमेश सोमण म्हणून हे करत असताना ऑटोमॅटिकली बरेच असे ट्रेनर्स आहेत जे ऑलरेडी माझ्याकडे येऊन NLP शिकून गेलेले आहेत, अजूनही येतील. सो हळूहळू काम करत करत अजून 10 असे उमेश उभे करायचे, जे अजून 10 उमेश उभे करतील. असं करत करत आय कॅन सी की आपल्या देशामध्ये आत्ता जे पोटेन्शियल आहे, ह्युमन कॅपिटल ज्याबद्दल मी बोललो, भारत खूप पुढे जाऊ शकतो आणि जाईल. सो हे स्वप्न आहे सर, अगदी छोटंच आहे. स्वप्न छोटं असतं असं मला वाटत नाही. स्वप्न ही मोठीच असतात आणि नक्की तुम्ही तिथपर्यंत 100% झालं. एक अजून की ट्रेनिंगमध्ये जनरली आत्ता आपण उदाहरणं म्हणतो किंवा जे शिकवण्याची पद्धत आहे ही सगळी वेस्टर्न बेस आहे. बरोबर. आणि आपल्याकडे प्युअरली इंडियन फिलॉसॉफी ही प्रचंड आहे. बरोबर. जसं आज तुम्ही मनाच्या याच्यात म्हणालात तर समर्थ रामदास आहे. बरोबर. की त्यांनी प्रचंड करून ठेवलेलं आहे. हो. तरी सुद्धा आपण या क्षेत्रात आलोच नाही. अजूनही आपण बाहेरनच उदाहरणं घेतोय. करेक्ट. याची लिंक म्हणजे तुम्हाला काय वाटतं की किती पोटेन्शियल आपल्या याच्यात आहे आणि आपण ते पाहिलेलं नाही किंवा ते काही एक्सप्लोर होऊ करता येईल का? तुमचा काही विचार आहे का याच्यावर? जरूर. आपल्याकडे पोटेन्शियल भरपूर आहे. रामदासजी असू देत, आपले शिवछत्रपती असू देत, हे नुसतं महाराष्ट्राचं झालं. भारत तर केवढा मोठा आहे. सो आपल्याकडे भरपूर काही आहे आणि फार कमी लोक त्याच्यात शिरतायत. का तर ते नीट शिकवू शकणारे कोण आहेत ह्याचीच माहिती नाही आजच्या मितीला. सो आता काही लोक, म्हणजे मला एक माहिती आहेत, आय थिंक मी त्यांचं नाव एक विसरतोय, ते आता रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि शिवाजी महाराज वगैरे वगैरे हे सगळं धरून ते आता हे आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं वापरायचं यावर सेशन्स घेत आहेत. ते कुठून घ्यायला लागले?
कारण त्यांना खूप आवड होती म्हणून त्यांनी त्या विषयाचा प्रचंड अभ्यास केला. पण आज जर का मला ते करायचं असेल तर ते सोडले तर मला कोणी माहिती नाही आहेत ज्यांच्याकडे मी जाऊ शकतो करेक्ट. हे सगळं शिकायला. तसंच जर का मला योग नीट शिकायचं असेल, आता योग म्हणजे फक्त आणि फक्त योगासनांवर येऊन राहिलेलं आहे. पण योग म्हणजे फक्त योगासन का? तर नाही, योगासन हा योगाचा एक भाग आहे. पण आता व्यवस्थितरित्या मला कोण नक्की शिकवू शकेल हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि योग तर आज सगळ्यांना माहिती आहे. असे भरपूर विषय आहेत जे अजून लोकांना ते विषयच माहिती नाही आहेत, जे आपल्या भारतात उगवलेले आहेत. त्यांचं उगमस्थान भारत आहे. आणि त्या विषयाबद्दल शिकायचं असेल तर मी कोणाकडे जाऊ, असे शिक्षक कोण आहेत जे मला ते शिकवू शकतील? आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली जरी आपण शिक्षकांना गुरु मानत असलो, देवस्थानी ठेवत असलो, तरी अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे शिक्षकांना जी पब्लिसिटी मिळायला पाहिजे की अरे बाबा हा विषय शिकायचा आहे तर ह्या व्यक्तीकडे जा, तो असेल तर त्या व्यक्तीकडे जा, हे अजून होणं कमी आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना आपल्या इथलं शिकता येतच नाही. सो तुमच्यासारखी लोक जे आमच्यासारख्या ट्रेनर्सना लोकांसमोर मांडतायत, मी आता NLPचा एक मास्टर ट्रेनर आहे, पण असे भरपूर विषय जे आपल्या भारतात उगवलेले आहेत. आता इनफॅक्ट NLP मध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. NLP मध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, हे आज मी भरपूर अभ्यास केलाय म्हणून मला जाणवतं की ज्या ऍक्च्युली आपल्या इथे फार पूर्वीपासून आहेत. सो NLP तसं म्हटलं तर आलाय बाहेरून आणि त्याच्यात असलेलं भरपूर काही काही आपल्याकडे ऑलरेडी आहे. कारण हे विधान ना मी डॉक्टर नाडकर्णींकडनं ऐकलं होतं आणि ते मला खूप रिलेट झालं होतं. ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ऑफकोर्स. ते म्हणाले की आपल्याकडे एवढं आहे, त्याचा ज्या वेळेला मला हे जाणीव होऊन अभ्यास सुरू केला त्यावेळेला अनेक सिलेबस बनतील एवढं तयार आहे, पण ते अजून आलेलं नाही. भविष्यात कदाचित. सो विषय काय काय आहेत आणि ते शिकायला मी कोणाकडे जावं हे जेवढं लोकांसमोर येईल तेवढं आपल्या भारताचं भलं होईल सर. ग्रेट ग्रेट. जाता जाता पुन्हा एकदा मला तुमच्याकडनं व्यावसायिकांसाठी सल्ला हवाय. सो आशयाने हवाय की व्यवसाय करणं म्हणजे नक्की काय आणि व्यावसायिकांनी काय गोष्ट यशस्वी होण्यासाठी केलं पाहिजे. मग मला माहिती आहे की हे कुठली 21 अपेक्षित नाहीत की हे सोडवलं की हे उत्तर मिळालं, पण एक बेसिक. ओके. सो सर्वात पहिले आपण बघूया व्यवसाय म्हणजे नक्की काय. कारण व्यावसायिकांमध्ये दोन प्रकार आहेत मी म्हणेन. एक जे खरंच व्यवसाय करतात आणि एक जे शौक पाळतात. व्यवसायाचा शौक पाळतात. सो ते व्यवसाय नसतात करत, ते काय करत असतात, मला हे करायला आवडतं म्हणून मी हे करणार, दॅट्स इट. तो खरंच व्यवसाय म्हणून चाललाय का? खरा व्यवसाय काय असतो, जो जनक आहे त्या व्यवसायाचा तो त्या व्यवसायात जर का बाजूला झाला, व्यवसाय चालू राहतो, हा खरा व्यवसाय. आपल्याकडे बरेच वेळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी नाही तर काम बंद अशा स्वरूपाचे व्यवसाय भरपूर आहेत. ते व्यवसाय नाही आहेत, ते शौक आहेत. ओके. सो व्यवसाय काय असला पाहिजे तर मी चालू केलाय बरोबर आहे, मी ह्याच्यातून बाजूला जरी झालो, मी 2 महिने सुट्टी घेऊन कुठेतरी फिरायला गेलो, व्यवसाय तेवढाच चांगल्या रीतीने चालू राहायला पाहिजे जेवढा मी असताना होत असतो. नुसतं तेवढंच नाही, तो प्रॉफिटेबलही राहायला पाहिजे आणि तो सातत्याने वाढत राहायला पाहिजे. निसर्गाचा नियम आहे, जिथे वाढ थांबते त्यानंतर कायम उतार चालू होतो. सो जिथे वाढ नाहीये तो व्यवसाय ताबडतोब बंद होण्याकडे त्याची वाटचाल चालू झाली असंच समजावं. सो हा व्यवसाय, आणि हे जर का आपल्याला करायचं असेल तर ह्याच्याकरता शिक्षण सगळ्या तऱ्हेचं, व्यवसायाचं, लोकांशी कसं वागायचं ह्याचं, स्वतःला कसं मॅनेज करायचं ह्याचं, अशा भरपूर विषयांचं शिक्षण सातत्याने घेत राहावं तर व्यावसायिक पुढे जातो. थोडासा स्वार्थी हे विचारणार आहे मी तुम्हाला आता. बिनधास्त. तुम्ही ट्रेनर आहात, आपली एवढी चर्चा झाली, त्याच्यामध्ये एकंदर अनुभव बघता
लोक ट्रेनिंगकडे वळायला थोडेसे काचकूच करतात, हा आमचाही अनुभव आहे. तरी सुद्धा BBNGच्या आमच्या सभासदांना तुम्ही ट्रेनर म्हणून काय मदत करा? सो जर का तुमच्यापैकी कोणालाही ट्रेनिंग ह्या व्यवसायात यायचं असेल तर ह्या व्यवसायात कसं यायचं, काय करायचं वगैरे वगैरे, हे तुमचे जेवढे काही डाऊट्स असतील ते घेऊन माझ्यापर्यंत तुम्ही कधीही येऊ शकता. मी कायम अवेलेबल आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं मला 10 असे उमेश घडवायचे जे अजून 10 उमेश घडवतील, जे अजून 10 उमेश घडवतील. सो तुम्हाला या व्यवसायात यायचं असेल, मी कायम अवेलेबल आहे. मला फक्त एक कॉल करा. जर का कॉल उचलू नाही शकलो, कधी कधी असं वेगवेगळ्या ठिकाणी असतो जिथे कॉल उचलणं मुश्किल होतं, कधी कधी दिवसातनं 50-50 कॉल येऊन जातात, त्यामुळे सगळ्यांना रिटर्न करणं पण मुश्किल होऊन जातं. कारण 50 पैकी 30 एक तर कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला विकण्याचे कॉल असतात. सो मुश्किल होतं कधी कधी. सो जर का मी कॉल नाही उचलला तुमचा, निवांत राहा, मला एक ईमेल लिहा किंवा मला एक SMS करा आणि मी नक्कीच तुम्हाला परत कॉल बॅक करीन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. जर का गरज तशी वाटली तर भेटीन सुद्धा. भेटून आरामात बोलूया. तुमचे जे काही डाऊट्स आहेत, जे काही प्रश्न आहेत, सोडवूया. ग्रेट सर. आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे परत संस्थेच्याच दृष्टीने विचारणार आहे की ब्राह्मण समर्थ समृद्ध संपन्न व्हावा हे मिशन ठेवून आमच्या श्रीपाद सरांनी BBNG सुरू केली. आज 12 वर्ष संस्था एका चांगल्या पद्धतीने काम करते, ग्रो करते. तुम्हाला माहिती आहे की हा बिझनेस नेटवर्किंग फोरम आहे. बरोबर. तर एकंदर अशा चळवळीची गरज किंवा तिचं महत्व तुम्ही कसं अधोरेखित करा? सोपं सांगायचं झालं तर म्हणजे फार पूर्वीपासून ब्राह्मण हे उद्योगात यायलाच घाबरायचे. हा आपला पंथ नव्हे, अंथरूण पाहून पाय पसरावे, जे की व्यवसायात चालत नाही. व्यवसायात अंथरूण मोठं करावं लागतं. त्यामुळे ब्राह्मण बरेच वेळा उद्योगात यायला, व्यवसायात यायलाच घाबरायचे. किंबहुना म्हणजे पूर्वीचा काळ तर असा होता, जस्ट काही वर्षापूर्वी, 30-40 वर्षापूर्वीचा काळ असा होता, कुठला ब्राह्मण व्यवसाय करणार म्हटल्यावर इतर सगळे, फॅमिलीपासून सगळे, मित्रमंडळींपासून सगळे, तुला वेडबीड लागलंय का, व्यवसाय करणार तू, चुपचाप कुठेतरी नोकरी कर. आपण ह्या सायकोलॉजीमध्ये ऍज अ समाज, ब्राह्मण समाज घडलेला आहे. ते असल्यामुळे अशा कुठल्या तरी काय म्हणा उपक्रमाची खूप जास्ती गरज आहे, जी एखाद्या ब्राह्मणाला सांगेल वगैरे तू पण व्यवसाय कर, तुला करायला तिथे काय मदत पाहिजे आपण बघूया आणि आपण ती मदत कुठून आणता येईल हेही बघूया. सो हा उपक्रम खूप महत्वाचा आहे आणि ह्या उपक्रमामुळे आपल्या सर्वांना, जे जे ब्राह्मण आहेत आणि व्यवसाय करू इच्छिता, तुम्हाला इथे खूप फायदा होईल. ह्या उपक्रमाशी जुडा. नुसतंच जोडू नका, तर इथे तुम्हाला काय देता येईल याचाही विचार करा. एक्झॅक्टली. कारण इथे गिव्हर्स गेन आहे. जो द्यायला येतो तो घेऊन जातो. ऍब्सोल्युटली. थँक्यू सर. आज बरेच टेकअवे मला स्वतःला होते आणि त्याचबरोबर निश्चित आमच्या सर्व व्यावसायिक मित्रांना सुद्धा असणार आहेत, 100% असणार आहेत. परत एकदा जाता जाता मी सगळ्यांना असं सांगेन की सरांनी जे मगाशी टेक्निक सांगितलं ते मुद्दामून करून पहा आणि त्याचे रिप्लाय या इंटरव्ह्यूच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्या. तुमचे सर परत एकदा मी धन्यवाद मानतो. आणि आजचा समारोपासाठी आज आपल्या इथे BBNGचे आमचे डायरेक्टर अरविंद कोराळकर आले. मी त्यांना विनंती करणार आहे की दीपस्तंभचं एक मानचिन्ह आहे ते त्यांनी आपल्याला द्यावं. थँक्यू सो मच साहेब. अर्लियर इट वॉज आस्क्ड व्हॉट इज डेफिनेशन ऑफ बिझनेस. इट वॉज सेड मॅन मनी मॅनेजमेंट. I will add one more dimension today. It is mind management also. So, थँक्यू. it is a learning process आणि जी प्रत्येकाला आवश्यक आहे. शिक्षण व्यावसायिक असो नसो पण व्यावसायिकाला तर आवश्यकच आहे. त्यामुळे दॅट वॉज अ टेक अवे फॉर मी. थँक्स अ लॉट. इट वॉज अ लर्निंग फॉर मी टू. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त मस्त व्यवसाय करा, खुश राहा, स्वस्थ जीवन जगा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आवर्जून पहा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि BBN ग्लोबल पेजला सबस्क्राईब करा.